ऑपरेशन सिंदूर चलाकर पाकिस्तान में पल रहे आतंकियों को ईंट का जवाब पत्थर से देने वाली भारतीय सेना के नौजवानों के सम्मान और गौरव में ऐरोली में बीजेपी मंडल अध्यक्ष राजेश मड़वी के नेतृत्व में भव्य तिरंगा बाइक रैली निकाली गई। इस रैली में शामिल होकर पार्टी पदाधिकारी, असंख्य कार्यकर्ता और नागरिकों ने वीर जवानों के जज्बे को सलाम कर उनके पराक्रम का परिचय कराया। ऐरोली स्थित पार्टी कार्यालय से शुरू यह तिरंगा बाइक रैली समूचे ऐरोली विभाग से होकर गुजरी। सुन ले बेटा पाकिस्तान, बाप है तेरा हिंदुस्तान के नारे के साथ हर कोई देशभक्ति में डूबता नजर आया। ऐरोली बीजेपी मंडल अध्यक्ष राजेश मड़वी ने इस अवसर पर अपनी भावनाएं व्यक्त करते हुए प्रधानमंत्री नरेंद्र मोदी के नेतृत्व में भारतीय सेना ने चलाए ऑपरेशन सिंदूर को शौर्य का प्रतीक बताया। पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्याचा संपूर्ण भारत देशावरती प्रतिसाद उमटला असताना नरेंद्र मोदी साहेबांनी जो निर्णय घेतला आणि त्या निर्णयाला सडेतोड उत्तर देण्यासाठी जे ऑपरेशन सिंदूर राबवलं गेलं, त्या ऑपरेशन सिंदूरला यशस्वीरित्या पार पाडण्याकरिता आपल्या ज्या सैन्यांच्या जवानांनी जे धाडसी कृत्य केलं, त्या धाडसी कृतीला सर्व भारतीयाच्या वतीने मी नतमस्तक होतो आणि त्यांना सलाम करतो की हा भारत देश आहे, ही भारताची भूमी आहे। या भारताच्या भूमीवरती कोणीही कितीही दहशतवादी करण्याचा प्रयत्न केला तर त्याला ईट का जवाब पत्थर से ही जी म्हण आहे त्या म्हणीप्रमाणे संपूर्ण भारतीय जवानांनी त्यांना उत्तर दिलेलं आहे आणि त्यांच्या सामर्थ्याकरता, त्यांना सन्मान मिळण्याकरता, त्यांची यशोगाथा संपूर्ण भारत देशामध्ये गुंजण्याकरिता आज ऐरोली मंडळ भारतीय जनता पार्टीच्या वतीनं आमचे नेते आदरणीय गणेशजी नाईक साहेब यांच्या नेतृत्वाखाली आज ऐरोली मंडळाची तिरंगा बाईक रॅली काढण्यात आली। तिरंगा बाईक रॅली मध्ये संपूर्ण ऐरोली मंडळातील सर्व नागरिक, सर्व पदाधिकारी आज उपस्थित होते आणि मी संपूर्ण ऐरोली मंडळाच्या वतीनं भारत देशाच्या सैन्याला नतमस्तक होतो आणि त्यांना सलाम करतो की जोपर्यंत तुम्ही या भूमीवरती आहात तोपर्यंत आम्हाला कुठल्याही नागरिकांना घाबरण्याची गरज नाही। तुम्ही पुढे लढत राहा, आम्ही तुमच्या पाठीमागे सदैव नागरिक म्हणून, सदैव एक भारत देशाचा नागरिक म्हणून आम्ही तुमच्या पाठीशी उभे असणार आणि तुम्हाला वेळोवेळी सन्मानित करणार, हे मी या बाईक रॅलीच्या निमित्ताने सांगतो।